मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं आहे. तर इकडं सत्य आणि मंजू सगळीकडे त्या माणसाला शोधत असतात. तो माणूस कुठे गेला म्हणून. आता ते सापडत नाही. आता जयदीप म्हणतो की नाही सापडला. सत्या पण म्हणतो नाही सापडला. सगळे एक जवळ येतात आणि ते म्हणतात कुठेतरी लांब गेलाय तो माणूस निघून. तर आता तेवढ्याच इथे आर्यन येतो आणि आर्यन म्हणतो की ओ धरा, मला ही चिठ्ठी सापडली आहे. तर मंजू ती चिठ्ठी घेते आणि वाचते. तर ती म्हणते की सत्य याच्यात लिहिलं आहे, त्या माणसानेच केलं अरे सत्य हे सगळं काही. तो खूप लांब नसून गेला, चला आपण त्याला शोधायला जाऊ. तो म्हणतोय मला भेटायला ये म्हणून, चला आपण जाऊयात. तर आता सत्य म्हणतो ठीक आहे वाघमारे, चला जाऊयात आपण. सगळं प्लॅन केला आहे त्यांनी वाटतं. आणि हे बघा वाघमारे, तो माणूस काय असं ह्या वेशात नाही येणार, तो वेगळ्या वेशात येईल. त्यामुळं तुम्ही सावध राहा. तर मंजू म्हणते ठीक आहे. एका ठिकाणी तो तिला भेटायला बोलवून घेतो आणि सत्यान ते तिथंच असतात. सत्यान ते लांबून गाडीत बसून मजा बघत असतात. तर आता तिथे मंजू त्याच्यासाठी एक बाहुलीचं गिफ्ट घेऊन आलेली असते, कारण की ते गिफ्ट दाखवायचं असतं त्याला. तर इकडं आता जो आर्यन आहे तो मम्मी साहेबाला त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळेजण बाहेर थांबा आणि मी आतमध्ये जाऊन बघतो सगळं काही व्यवस्थित आहे का, तरच तुम्हाला आवाज येईल तेव्हा आतमध्ये या असं म्हणतो. तर त्या म्हणतात की ठीक आहे. तर आता लगेच ते म्हणतात की थांबतो आम्ही बाहेर. आणि आता सगळेजण बाहेर थांबतात. तर आता जो आर्यन आहे तो आतमध्ये जातो, घरात येतो इकडे तिकडे. आता सत्याच्या रूमात जातो आणि सत्याच्या रूममध्ये छोटासा कॅमेरा काढतो. सत्याच्या रूममध्ये कॅमेरा लावतो, मंजूच्या रूममध्ये कॅमेरा लावतो आणि तो त्या दोघांच्या रूममध्ये कॅमेरा लावतो आता. आणि म्हणतो की आता बघ मंजू, मला सगळं काही कळत जाईल असं म्हणत असतो. आणि इकडे आता ज्या मम्मी साहेबांना त्या आवाज देतात तेवढ्यात आर्यन बाहेर येतो आणि आर्यन तिथून निघून जातो, कारण की त्याला इकडे आता मंजूला भेटायला यायचं असतं. तो इकडे एक वेश बदलतो, एका भोंदी बाबाचा वेश घेतो. चा वेगळा वेश घेऊन तो तिथे येतो आणि आता तो तिथे मंजूला बघत असतो. तर आता सत्याला फोन करते मंजू. मंजू म्हणते की अरे सत्य, किती वेळची त्या माणसाची वाट बघतोय आपण, तो माणूस अजून पण नाही आला इथे. तेवढ्यात आता तिथे मंजू फोनवर बोलत असते, तेवढ्यात पाठीमागं मंजू तो गिफ्ट ठेवते आणि तो गिफ्ट घेऊन तो माणूस इथून निघून जातो. आणि मंजू नंतर फोन बंद झाल्यावरती बघते, तर ती म्हणते की फोन करते सत्याला, म्हणते सत्य ते गिफ्ट नाही आहे, तो माणूस निघून गेला. आणि तो जो आर्यन आहे तो गाडी घेतो आणि ते गिफ्ट घेऊन तिथून लांब निघून जातो. सत्य मंजू इकडेच त्याला बघत राहतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.